ठोकला तर षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस जितेंद्र पष्टे यांच्याकडून हे बक्षीस लावले गेले. निखिल बागुल यांना षटकार हाना किंवा मारा, 100 रुपयाचं बक्षीस. त्यावेळेला चांगला चेंडू टाकला जातोय. कुठली धाव मिळणार नाहीये, रिस्की धाव दिली जाणार नाहीये किंवा घेतली जाणार देखील नाहीये. कारण बघितलं तर स्कोरिंग बोर्डवर बघितलं तर थोडीशी हालचाल खूप जास्त बघायला मिळते. यावेळेला कालच्या दिवसामध्ये बघितलं तर बोबा 11चा परफॉर्मन्स चांगला होता. कालच्या दिवसामध्ये बघितलं तर श्रेयस इंटरप्राइजेसचा देखील परफॉर्मन्स चांगला होता. आता या वेळेला मात्र एकमेकांच्या समोर उभे आहेत. पुन्हा एकदा पॉइंटला चेंडू टोटला जातोय. सिंगल धाव इथे खातं उघडलं जाईल आणि एका धावेनं श्री गणेशा देखील होईल या संघाचं. एक धाव, 2 चेंडू 1 धाव. समोर असतील उमर फक्की जो की वाडा तालुक्यामध्ये एक मातब्बर खेळाडू आपण ओळखला जातो. सातत्यानं मोठे मोठे टुर्नामेंट्स खेळत असतोय. मॅन ऑफ द मॅचचा मागचा किताब आपण तुषारला देतोय. श्रेयस एंटरप्राइजेसचा खेळाडू आहे. त्या खेळाडूला आपण हे बक्षीस वितरित करायचं आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धावील. श्री मान्यवरांच्या हस्ते आपण या खेळाडूला, अनिरुद्ध पाटील यांच्या हस्ते आपण या खेळाडूला हे बक्षीस वितरित करणार आहोत. सामनावीरचा किताब त्यानं सुंदर खेळी करत असताना मात्र सामना जिंकला गेलाय. यावेळेला त्याला मात्र खेळाडू आपण पुन्हा एकदा सिंगल धावील. चौथ्या चेंडूवर सिंगल धाव. कुठेतरी निखिल बागुलला मोठे फटके मारणं थोडंसं अशक्य होऊन बसलंय. यावेळेला स्लोवर चेंडू टाकलाय, जास्त काही मिळणार नाही. पुन्हा एकदा सिंगल धाव येईल. बघितलं तर एक खेळ संयमपणे खेळ चालू आहे. कुठेतरी महत्वपूर्ण ज्या षटकं आहेत ती कुठेतरी शांतपणे खेळ खेळणं हे उमर फक्की आणि मुन्ना काझीनं ओळखलंय. महत्वपूर्ण गेम चेंजर्स किंवा गेम एक खांद्यावरती थोडीशी जिम्मेदारी असेल की महत्वपूर्ण जे षटकं आहेत त्याच्यामध्ये मोठे फटके न मारता देखील संयमपणा हा खेळ पुढे चालू ठेवला तरी देखील आपण एका चांगल्या रणनीतीमध्ये जाऊन पोहोचू हे मात्र थोडंसं ओळखलं गेलं. यावेळेला खूप जास्त चेंडूला व्हेरिएशन दिलं, टर्न मारला गेला आणि षटक क्रमांक पहिलं संपलेल आणि मार्ग पटलावरून धावा मात्र फलकावरती असतील 4. तर सामना बघितला तर अतितटीचा सामना आहे. कारण दोन्ही संघांच्या शेवटचा सामना शिल्लक आहे. तर बघितलं तर एका साईडला बोबा 11 आहे आणि समोर आहे श्रेयस एंटरप्राइजेस. शेवटचा सामना आहे. तर अतितटीचा सामना आहे. तरी दोन्ही संघांचा कुठेतरी विचार केला जाईल किंवा रेसिंग मध्ये या दोन्ही संघांचा हातभार असेल तर खेळ तेवढाच महत्वाचा आहे आणि खेळ तुम्हाला दाखवणं आणि विजय देखील तेवढाच महत्वाचा आहे. या वेळेला षटक क्रमांक दुसरा आपण बघूया. विष्णू खुताडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न सुरुवात करतोय. खानिवली गावचा गोलंदाज. या वेळेला चेंडूला खूप जास्त फ्लॅट दिले मात्र चुकीचा चेंडू पडतो. पंच देखील दर्शवत आहेत नो चेंडू. पहिला ब्रिमर पडला जातो. या वेळेला फ्री हिट ची संधी आहे. उमरला मात्र संधी येऊन उमरसाठी ही संधी असेल, फ्री हिटची संधी आहे. मोठा फटका येईल का पुढच्या चेंडूवर बघूया. विष्णू खुताडे यांच्या हातामधनं तो चेंडू कुठेतरी सटकला आणि यष्टीरक्षकानं मात्र त्या चेंडूला पकडलं गेलं. यावेळेला रिवर्स स्वीप परफेक्ट फटका आहे आणि चेंडू निघून जाईल का, चाललाय षटकार.
धन्यवाद धन्यवाद डीजे. मजा तो बहुत आने वाली है. कारण बघितलं तर एका साईडला उमर फक्की आहे आणि त्यानंतर निखिल बागुले आहे. अशी लढत ही महत्वपूर्ण लढत आहे. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, मात्र चेंडूला बिरकावून दिला जाईल. फुलटॉस चेंडू याने आलाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार. कमांडचे लगातार बॅक टू बॅक 2 षटकार बसलेत. बघितलं गेलं तर एका संघाकडनं दोन्ही खेळाडू बिलॉंग करत असतात खानिवली या संघाकडनं. मात्र उमर फक्की आणि विष्णू खोताडे एका ग्राउंडवरती एका तालमीतले दोन्ही खेळाडू आहे. मात्र एकमेकांचे डावपेच ओळखत असतील निश्चित रूपाने. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, या चेंडूला देखील भिरकावून दिला गेलाय. आलाय हॅट्रिकचा षटकार. कमांड जे वाजवा खाणं. सलीम कुरेशी यांच्याकडनं उमर फक्की यांच्याकडनं सलीम कुरेशी काका यांच्याकडनं उमर फक्कीसाठी या लगातार 3 षटकारांकरिता 100 रुपयाचं बक्षीस पोच झालंय. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये निखिलनं धावा थांबवल्या होत्या. या वेळेला त्या पुढच्या षटकामध्ये या 3 षटकारामुळे खूप जास्त धावसंख्या मिळवली जाते. धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. तर उर्वरित अजून 2 चेंडू बाकी असतील. पहिला चेंडू 9 पडला. त्यानंतर येणारे 3 चेंडूंवर षटकार पडले आणि चौथ्या चेंडूवर म्हणजे सिंगल आली. स्ट्राईक रोटेट मुन्ना काझी यांना मात्र स्ट्राईकवर आणला जाईल. कुठेतरी एक चांगला टेक्निक खेळ आपल्याला बघायला मिळतो. कुठेतरी सातत्यानं फेरबद्दल देखील या क्रिकेटमध्ये बघायला मिळतोय. या वेळेला प्रश्न असा उपस्थित झालाय की आता खेळाडूंना प्रोत्साहन करणं प्रेक्षकांना मात्र तेवढंच जबाबदारीचं होऊन पडलंय. या वेळेला पुन्हा एकदा चांगली खेळ जास्त काय मिळणार नाही. सिंगल धाव आणि सिंगल धावेनं स्ट्राईक रोटेट होईल. 25 या आकड्यावरती शेवटचा चेंडू टाकणं बाकी आहे. विष्णू खुताडे मात्र थोडासा प्रेशर रिलीज करतोय 3 षटकारामुळे. यावेळेला स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर आता बघितलं गेलं तर मुन्ना काझीला स्ट्राईक मारला. मुन्ना काझी मोठे फटके मारत नाहीये. यावेळेला सिंगल धावेनं धाव फलकावरती पोहोचेल. 25 या आकड्यावरती षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले. अजून षटक क्रमांक दुसरं संपलं नाहीये. मार्ग पटलावरती अजून ते षटक चालू आहे. तर बागड बिल्ला ग्रुप आपण साईडला कुठेही जाऊ नका. आपल्याला संधी देखील मिळेल इथे. एन्जॉयमेंट आज संडे आहे, रविवार आहे. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका आहे. घुटना टेक तमाशा देख. या वेळेला दिली गेली या मंचाला सलामी. पुन्हा एकदा षटकार. कमांड डीजे. एक संधी बागड बिल्ला ग्रुपला द्या. तर धन्यवाद. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बघितलं तर 4 धावांचं जे षटक हाताळलं होतं निखिल बागुलनं. त्यानंतर विष्णू खुताडे मात्र थोडासा मागुडा ठरलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जवळ 4 षटकार खर्च करतोय आणि एक नो चेंडू पडला. त्यानंतर 2 सिंगल आल्यात म्हणजे 27 धावा ह्या धावा ठोकून काढल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या फलकावरती लागली जाते तब्बल 31. अजून कुठलाही गडी बाद नाहीये. अजून कुठलाही नुकसान नाही. बोबा 11 यावेळेस चांगली कामगिरी करताना दिसते. तर थोडासा प्रेशर रिलीज करतोय श्रेयस एंटरप्राइजेस संघ. आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी निखिल बागुले.
यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उसळी देतोय मुन्ना काझी यांना थोडासा मोठा फटका मारून देत नाहीये. धावा बघितल्या तर एका साईडनं निखिल बागुल धावांना रोख आणण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या गोलंदाजावर कुठेतरी उमर फकी आणि मुन्ना काझी संयमपणे खेळ खेळत असले तरी मोठे फटके मारताना धावसंख्या फलकावरती 31 लागल्या गेल्या. 31 कुठलाही गडी बाद नाहीये. यावेळेला हवाई फायर केला जातोय, मात्र हा चेंडू कुठपर्यंत जाऊन पोहोचेल हे मात्र बघणं खूप गरजेचं यावेळेला आलाय. षटकार. तर मुन्ना काझी यांना सलीम कुरेशी काका यांच्याकडनं पुन्हा एकदा 100 रुपयाचं बक्षीस आणलंय लागलंय. तर मुन्ना काझी यांना शिवाजी गायकर यांच्याकडनं देखील षटकार 200 रुपयाचं बक्षीस, षटकार हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. कुरेशी काका यांच्याकडनं देखील षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आमच्यापर्यंत पोहोच झालंय. तर दोन्ही खेळाडूंचं मनोबल वाढवल्याबद्दल धन्यवाद काका. अशाच खेळाडूंचं देखील आपण मनोबल वाढवत राहा, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करत राहा. एक टुर्नामेंट आपली चांगली आहे. तर या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत. आमचे मान्यवर किशोर गोडसे साहेब भिवंडीवरनं इथे दाखल झालेत व तसेच त्यांच्या समवेत अनिलजी दांडकर साहेब इथे उपस्थित झालेत शहापूरवरनं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम या खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024च्या या पर्वाकरता आलेल्या मान्यवरांकरता मी सांगू इच्छितो की आपण सामना पाहतोय टीम श्रेयस एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम बोबा 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. ओव्हर टू द यश. यावेळेला झेलची संधी आहे, मात्र झेल सोडला गेलाय. झेल कोणाचा सोडलाय तर लक्षात ठेवा उमर फकी आहे. एका साईडला मोठे फटके खेळत होता, त्याला मात्र निखिल बागुलनं थोडासा फसवलं गेलं होतं. यावेळेला चुकी होते क्षेत्ररक्षकांना. पंच आम्हाला सांगायचंय की षटकार आहे की चौकार आहे, निर्णय काय आहे? चौकार. ओके, चौकार आलाय. तर महत्वपूर्ण चौकार आणि महत्वपूर्ण विकेट गमावली असते आणि एक संधी उपलब्ध झाली होती आणि या संधीचं सोनं करणं तेवढंच महत्वाचं होतं. यावेळेला थोडीशी चुकी होते. धावसंख्या फलकावरती 42 लागली जाते. यावेळेला पुन्हा एकदा रितेश मस्कर असतील, चेंडूला टिप करतील, फेकी करतील एका धावेनं. धावसंख्या फलकावरती तब्बल 43 या आकड्यावरती पोहोचलाय. फलकावरती बघितलं तर गोलंदाज निखिलला बघतोय षटक क्रमांक 3. आता मात्र यष्टी उद्ध्वस्त होतील. मुन्ना काझी यांना बाद व्हावं लागेल. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मुख्य मंचावरनं आपल्या भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि या ठिकाणी हा एक मान सन्मान आमच्या मुख्य मंचावरनं VIP डाईसवरनं किशोरजी गोडसे साहेब इथे उपस्थित झालेत भिवंडीवरनं. त्यांचा या ठिकाणी शाही सन्मान करण्याची विनंती मी करेन. या लीगचे अध्यक्ष सुरेंद्रजी काठोळे साहेब त्यांच्या शुभ हस्ते आईची शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी किशोरजी गोडसे साहेबांचा या ठिकाणी तो मुख्य सन्मान या ठिकाणी केला जातोय. कॅमेरा आहे समोर तिकडे आपला YouTube लाईव्हवरनं. तदनंतर मी पुढील सन्मानाकडे जातोय. आमचे मान्यवर अनिलजी दांडकर साहेब शहापूरवरनं उपस्थित झालेत. त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान करण्याची मी विनंती करेन. अविनाशजी हरड यांच्या शुभ हस्ते तो शाही सन्मान या ठिकाणी माईची शाल आणि
पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय मुख्य मंचावरनं. कॅमेरामध्ये ती क्षणचित्र टिपली जात आहेत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलात. तत्पूर्वी जाऊयात ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. नवीन फलंदाज आपण बघतोय अजयला. नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. या वेळेला झेलची संधी पुन्हा एकदा चुकी होईल. झेल व्हायला हवा होता, मात्र पुन्हा एकदा दुसरी लगातार चुकी होते. जर खेळाडूला आपण संधी द्याल तर ते मात्र थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं. या वेळेला उमर फकीतला जवळजवळ लगातार दुसरं जीवनदान आहे आणि या संधीचं मात्र त्यानं सोनं केलंय. लगातार दुसरा षटकार. ज्या वेळेला पहिलं जीवनदान मिळलं तो मात्र चौकार आला, या वेळेला षटकार येतोय. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, त्याला कुठेतरी खेळाडू मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला होता, कुठेतरी थोडीशी चुकी झाली. धावसंख्या फलकावरती 49, जवळजवळ अर्धशतकच्या आसपास बोबा 11 येऊन ठेपले. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र सक्सेस चेंडू पडला जातोय. चांगला चेंडू हाताळला जातोय. दीप सारखा नौखा खेळाडू आहे, त्याचं मात्र मनोबल वारंवार वाढवताना निखिल बागुल दिसत आहेत. धावसंख्या फलकावरती लागल्या जातात 49. आज मुन्ना काझीसारखा फलंदाज बाद झालाय, त्याची जागा चालवण्याकरता अजयला पुढे प्रमोट केलं गेलंय. यावेळेस छोटा चेंडू टाकला जातोय, स्लोवर केला जातोय. व्हेरिएशन दिसायला बघायला मिळालं. यावेळेला जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल धाबेनं अजयला स्ट्राईकवर आणलं जाईल. एक लेफ्ट आर्म फलंदाज आपण बघतोय, डावखुरा फलंदाज, त्याला बॅटिंगसाठी आता यावेळेला पुढे पाठवलंय. त्याच्या बॅटमधनं देखील सातत्याने मोठे मोठे फटके येत असतात. यावेळेला 50 धावा फलकावरती लागले जात आहे. संघाचं अर्धशतक फलकावरती नोंदवलं गेलंय. अजय असतील. चला तर या नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल एका इनिंग नंतर. टीम श्री सिद्धिविनायक आणि टीम मंदाकिनी हंटर्स आणि त्याच्या विपक्ष टीम तून हात करेल ती टीम श्री सिद्धिविनायक बरोबर. या इनिंग नंतर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचा कॉल असेल हे लक्षात असू द्यात. या वेळेला जेलची संधी आहे. रितेश मस्कर असतील, त्यांच्याकडनं ही चुकी तर होणार नाहीये. या वेळेला गडी बाद होतोय. संधी द्या डीजे मास्टर यांना. फलंदाज पाठवून द्यायचंय, कारण चला लवकरात लवकर घाई करायची आहे. मला वाटतं गुरुनाथ मोकाशी यांना पुढे पाठवलं जात आहे. तर डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये येताना दिसतोय. खूप जास्त वर्षाचा अनुभव आहे, 40+ खेळाडू आहे. मात्र या क्रिकेटवरती असणारं त्यांचं प्रेम आहे. मोठे मोठे टुर्नामेंट्स खेळत असतात, ऑलराऊंडर म्हणून ओळखले जात आहेत. कोणत्याही गावाकडनं हा खेळाडू देखील बिलॉंग करत असतात. अशा वेळेला मात्र बोबा 11 संघाकडनं त्यांना थोडीशी मागणी लागली आहे आणि त्यानंतर त्याच्या थोडासा विश्वास टाकलाय. यावेळेला डावखुरा फलंदाज दीपच्या समोर उभा असेल गुरुनाथ मोकाशी. धावसंख्या फलकावरती 50 लागली जाते. षटक क्रमांक 4 दीपला हाताळताना बघतोय. एक नवीन गोलंदाज 4 चेंडू संपवतोय या षटकामधून. या वेळेला चेंडूला मात्र खोलवर टप्प्यामध्ये टाकला गेलाय. दुसऱ्या धावेचा अपील आहे, मात्र थांबवला जाईल का? मात्र सिंगल धाव येईल. शेवटचा चेंडू अजून बाकी असेल. षटकातून
आणि धावसंख्या 51. राईट अँड लेफ्ट असं कॉम्बिनेशन फलंदाजांचं असलं तर पंचांच्या बरोबरच खेळाडूंचं देखील कुठेतरी फिल्डिंगमध्ये थोडीशी चेंजेस बघायला मिळते. यावेळेला थोडेसे जास्त ट्रॅव्हलिंग करताना दिसत आहेत खेळाडू. फिल्डिंगमध्ये थोडेसे वारंवार बदल घडत असतात. तर मान्यवर इथे रजा घेत आहेत. आमचे मान्यवर वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र भेट दिली. खूप खूप धन्यवाद. किशोरजी गोडसे साहेब असतील, अनिलजी दांडकर साहेब असतील. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. तर षटक क्रमांक देखील मार्गपटलावरून हटवला जाईल. धावत संख्या फलकावरती 52 म्हणजे 52. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा बघितल्या तर बोबा 11 धावा खूप जास्त मिळवल्या, तरी देखील शेवटचं षटक आहे आणि दीपनं देखील या खेळाला थोडासा कुठेतरी धावांना रोख आणलाय. एक विकेट देखील मिळवले. थोडासा एक षटकार खर्च करत असला तरी देखील पुढचे 5 चेंडू मात्र चांगले हाताळलेत. तर मात्र शेवटचं षटक अजून बाकी असेल. तर चला लगेच आपण पुढचा गोलंदाज मार्गपटलावर आणायचा आहे. चला तर कर्णधार सज्ज राहायचंय. या एका इनिंग नंतर टॉस करण्याकरता टीम श्री सिद्धिविनायक आणि टीम मंदाकिनी हंटर्स. या वेळेला उमरला मात्र आता जागा सोडावी लागेल. धन्यवाद डीजे. 52 धावा फलकावरती लागल्या आणि त्यामध्ये 40 धावांचं योगदान हे एकट्या उमर फक्कीचं आहे. कारण बघितलं तर उमर फक्कीनं जवळजवळ जे षटक हाणलं विष्णू खोताडे यांचं, त्यामध्ये त्यानं या धावा जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला. तर यावेळेला त्याला मात्र आपली जागा सोडावी लागेल. त्याच्यासनं चांगला चेंडू हाताला, त्यामध्ये थोडासा नुकसानदायक ठरू शकतो. बोबा 11 मोठा फटका खेळायचा होता. या वेळेला बॅटची कडा लागली, यष्ट्यांवर जाऊन सरळ चेंडू आदळला. नवीन फलंदाज महेश कानात त्यांना प्रमोट केलं जाईल. धावत संख्या फलकावरती मात्र स्थिरावले, थांबवले. 52 या आकड्यावरती आहे. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. तर या सामन्यामधून या सामन्याला खूप जास्त एक्साइटेड प्रेक्षक राजा असेल किंवा खेळाडू देखील आहेत. त्यावेळेला स्लोबार चेंडू करण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र चेंडू निर्धाव पडला जातोय. थोडासा चेंडू मध्ये थोडंसं व्हेरिएशन दाखवलं, थोडासा आउट स्विंग केला गेला. निखिल बागुल मात्र विकेट किपिंगला आहेत. त्यांच्या हस्ते या गोलंदाजाला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्याचा एक मार्ग दाखवला जातोय. यावेळेला फुटा चेंडू आहे, मात्र पंचांकडे ती अपील केली जाते. चेंडूची हाईट थोडीशी जास्त यष्ट्यांच्या हाईट पेक्षा जास्त असल्या कारणाने ती अपील थोडीशी फेटाळून लावली जाते. लगातार तिसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू पडला जातोय. बोबा 11 संघाची धावत संख्या थोडीशी थांबवली जाते. 52 धावा त्या फलकावरती असतील. उर्वरित 3 चेंडू आहेत. महेश कानात देखील मोठे फटके मारण्यात हा देखील खेळाडू थोडासा माहीर आहे, देखील त्याला मोठे फटके मारावे लागतील. या वेळेला थोडासा स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय. रितेश मस्कर असतील, जास्त काही देणार नाहीये. सिंगल धावेनं स्ट्राईक रोटेट होईल. गुरुनाथ मोकाशी यांना स्ट्राईकवर आणलं जाईल. एका धावेनं धाव फलकामध्ये देखील थोडासा बदल घडवला जाईल. 53 या आकड्यावरती. तर प्रत्येक चेंडूवर प्रत्येक धावेवर आम्ही आपला अपडेट देणार आहोत. स्कोरिंग बोर्ड मध्ये देखील थोडंसं रूपांतर घडताना. चला आपण लगेच 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे आणि कप्तान आले असतील तर आपण नाणेफेकी करता यायचे. तर पहिली इनिंग समाप्त होते.
यावेळेला फलंदाजापासून थोडासा चेंडू दूरवर टाकला जातोय. पंच आमच्या दिशेने वळतीला. वाईट चेंडू पडला जातोय. 54 धावा फलकावरती. कुठेतरी एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा टिचून मारा केला जातोय. तेजस न मात्र ती कामगिरी केली आहे. श्रेयस एंटरप्राइजेसला मात्र जी कामगिरी हवी होती ना ती कामगिरी मात्र आता गोलंदाजानं करून दिली आहे. बोबा 11 सुरुवातीला बघितलं ना तर पूर्णपणे या संघावर हावी झाला होता. त्यानंतर बॅकअप चांगला गोलंदाजांचा मिळाला आहे. या वेळेला शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. चेंडू कुठपर्यंत जाईल हा हे बघणं मग थोडस मात्र चेंडू निघून जाईल. आलाय चौकार शेवटच्या चेंडूवर. कमांड डीजे. थँक्यू डीजे. चला टीम मंदाकिनी हंटर्स आणि टीम श्री सिद्धिविनायकचा कर्णधार येऊन पोहोचलाय. टीम मंदाकिनी हंटर्स कुठे असाल कर्णधार या लवकर. टीम मंदाकिनी हंटर्स माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या लवकर कर्णधार. टीम मंदाकिनी हंटर्स माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? चला या लवकर कर्णधार. चला तर टॉस या ठिकाणी प्रीतमजी रोडगे यांच्या शुभ हस्ते SSS टीमचे कोच आहेत. टॉस बॉक्स खाली करायचा आहे. जे बाकी ग्रुपचे मेंबर आहेत थोडे बाजूला व्हा. तर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस होतोय. टीम मंदाकिनी हंटर्स आणि टीम श्री सिद्धिविनायक. टॉस उडवला जातोय. या ठिकाणी हेड कॉल दिला जातोय. टॉस जिंकलाय तो टीम मंदाकिनी हंटर्स या टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? प्रथमतः आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. आता टॉस जिंकल्यानंतर निर्णय बदल. प्रत्येक वेळेस टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत होते. आता तुम्ही बॅटिंग घेतली आहे. काय विचार आहे मनामध्ये? यामागचा मुख्य हेतू आणि इंटेंट असा आहे की आता दमट वातावरण होत चाललंय. त्यामध्ये धावायतनं समोरच्या संघाला डिपेंड करायला थोडं जड जाईल. त्याच्यामुळं आम्ही आता क्षेत्ररक्षण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओके तर बेस्ट ऑफ लक असेल तुला. मी जातोय कर्णधार श्री सिद्धिविनायक निशांतकडे. जिंकला असता तुझा निर्णय का असता? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असता. म्हणजे तुझ्या मनासारखाच झालंय. तुला प्रथम क्षेत्ररक्षणच भेटलंय. आता हॅलो क्षेत्ररक्षण करताना आता जे समोर बॅटिंग करणार आहे टीम मंदाकिनी हंटर्स या टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50. ओके तर शुभेच्छा असतील निशांत पाटील आणि टीमला. सिद्धिविनायक आणि 4व्या मॅच मध्ये आपण पाहतोय खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व. या पर्वातनं एक खूप चांगलं आणि देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडू चॉईस करून घ्यायचे आहेत आणि आपण जाऊयात मॅच मध्ये ज्या ठिकाणी उमर फक्कीची फलंदाजी खऱ्या अर्थानं बहरली. बराचसा प्रेक्षक वर्ग खानिवलीवरनं उमरची ती फलंदाजी पाहण्याकरता येऊन पोहोचलाय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. मॅच रंगतदार आहे. एका बाजूने श्याम हजारे यांचा संघ बोबा 11 तर एका बाजूने टीम श्रेयस एंटरप्राइजेस हा संघ जो मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. श्रेयस एंटरप्राइजेस संघाचे संघमालक जर पाहिले तर नयनजी राऊत यांचा संघ जो आपल्या भेटीला येईल. चला चेंडू चॉईस करण्याकरता यायचं आहे. निखिल बागुल तुम्ही चेंडू चॉईस केला नाहीये. चेंडू चॉईस करून घ्या. आणि नेक्स्ट श्री सिद्धिविनायक तुमचाही चेंडू या ठिकाणी चॉईस करून ठेवायचा आहे. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. मंदाकिनी हंटर्स आणि टीम श्री सिद्धिविनायक सध्या इन ॲक्शन. उमर 11 उमर याची टीम आपण एका बाजूने पाहतोय. उमरची चांगली फलंदाजी झाली. उमर त्या टीममधनं एक प्रमुख खेळाडू म्हणून आपण पाहतोय. त्या टीममधनं ती टीम बोबा 11 श्यामजी हजारे यांचा संघ तर त्याच्या विपक्षात
समोर निखिल बागुल अँड टीम. निखिल स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत आपण पाहिला श्रेयस एंटरप्राइजेस या टीमकडनं. धावा करायच्या आहेत. स्कोरर आम्हाला दर्शवतोय की 59 धावा या कराव्या लागतील. इथून पुढे येणारी ती 5 षटकं आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमधनं होतीये मॅचला सुरुवात. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. विश नेटवर्कला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला लाईव्ह स्पर्धा ही टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते विश नेटवर्ककडनं. खूप चांगलं टीमवर्क त्यांच्याही माध्यमातून, चांगला कॅमेरा वर्क आपण पाहतोय. पूर्वी जाऊयात आता मॅचमध्ये, जिथनं 59 धावा करायच्या आहेत आणि त्या 59 धावा करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरनं महेश सज्ज होईल. या गोलंदाजी मार्कवरनं 59 करायच्या आहेत. दोन बॅटर मैदानातनं निखिल बागुल, ज्याला आपण नॉन स्ट्रायकर एंडकडनं पाहतोय, स्ट्रायकर एंडकडनं बॅटर तेजस आणि निखिलची ही जोडी 59 धावा करताना. पहिला बॉल इथून पुढे. चांगला बॉल पॉवर प्ले मधला, चांगला फटका, पॉवरफुल स्ट्रोक. मात्र त्याला चांगल्या पद्धतीनं फील्ड देखील केलंय. धावसंख्या 0वरनं 2 वर जाऊन पोहोचतीये ती टीम मुन्ना काजी. काय प्रयत्न आहेत. कर्णधाराच्या भूमिकेतनं आला तेव्हा त्यानं सकाळी म्हटलं की आमच्या वाटेलाचा दिवस सकाळची मॅच जी अपयशी ठरले. त्यानंतर मात्र स्वतः ओपनिंगला आला आणि चांगली साथ देत मात्र या धावसंख्या उभारली. सज्ज झालाय, फटका फसलाय, जज करतोय मुन्ना काझी. विकेटचा पतंग, पहिला हादरा. थँक्यू डीजे. भागडबिल्ला ग्रुपचे सकाळी जवळजवळ 20 ते 25 सदस्य होते, त्याच्यामधले आता 5 ते 6 राहिलेत. चेतनजी पाटील भावेगर त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जो गोलंदाज आपण पाहतोय महेश, याच्याकरता ते पारितोषिक लागू असेल विकेट हॅट्रिक करता. मात्र न्यू बॅटर मजबूत शरीरयष्टी असलेला सूरज जाधव जो आलाय फलंदाजीला. मात्र मागच्या मॅच मधनं त्यानं निराश केलं. जिथे टीमला गरज होती ना तिथे त्यांना मात्र चांगला खेळ केला नाहीये. निखिल बागुलला आता साजेशी साथ द्यावी लागेल. 59 पर्यंत पोहोचायचं आहे. पहिले षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेच्या या ओव्हरमधनं जर पाहिलं जवळजवळ ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिड विकेट आणि त्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑफ. मात्र हाफ ट्रॅकर होता ज्याला लवकर पिकअप नाही करता आला. थोडासा लेट पॅकनं खेळला, जिथनं एक धाव कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल, धाव कंप्लीट होईल. एक न धावसंख्या 3 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचेल. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. टीम मंदागिरी हंटर्स आणि टीम श्री सिद्धिविनायक, दोन्ही टीम तयार राहायचं आहे हे लक्षात असू द्यात. आजचा दिवस जर आपण पाहिला 22 डिसेंबर 365 दिवसातनं सर्वात लहान दिवस आहे. आणि मग जेव्हा कर्णधार टॉसला आला मंदागिनी हंटर्सचा, त्यानं सांगितलं की लवकर अंधार पडेल त्या कारणानं आम्ही प्रथम फलंदाजी करतोय. तत्पूर्वी निखिल बागुल, ज्याला आता आपण स्ट्रायकर एंडवर ज्याला पाहतोय, डबल एची बॅट त्याच्या हातातनं आपण दिसतीये. वाड्यातनं 2 गोष्टी खूप फेमस आहेत, एक वाडा कोलम आणि एक डबल आहे. नेक्स्ट बॉल सावध खेळ करत मात्र गुरुनाथ मुकाशीच्या आधी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊन झेपावला. उमर फक्की चांगला कलेक्शन करताना चेंडूचा एक धाव कंप्लीट होतीये. चोरट्या स्वरूपानं का होईना मात्र धाव तर घेतली आहे. सूरज आणि निखिल चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. या 1 न धावसंख्या 4 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचेल ती टीम श्रेयस एंटरप्राइजेस या टीमची. खूप चांगला क्रिकेट मैदानात आपण पाहतोय सध्या तरी. सूरज आणि निखिल विजय मिळवायचा आहे ना तर या जोडीला एक चांगली पार्टनरशिप ही करावीच लागेल. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय सूरज.
मात्र फेकी करताना थोडी जरी चुकी केली असली ना, बॅकअप मात्र उमरनं दिलाय. कोणत्याही प्रकारची मात्र धाव नसेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं जशी फलंदाजी व्हायला पाहिजे ना, तशी फलंदाजी मात्र झाली नाहीये. धावसंख्या 4 आहे जी स्कोर कार्डवर लागली आहे. मात्र नियंत्रित मारा हा महेशकडनं होतोय. मोहित हजारेने जर झेल घेतला मात्र पंच आमच्याकडे वळतील. बॉल असेल वाईट. मोहित हजारे यांना जर कुठेही झेल घेतला तर त्याच्याकरता 1000चा कॅश प्राईज आहे शिवाजी गायकर यांच्याकडनं. धावसंख्या 5 आहे जी स्कोर कार्डवर लागली आहे आतापर्यंत. महेश आपल्या गोलंदाजीतनं अंतिमचा आणि शेवटचा बॉल घेऊन येताना सूरज जाधवच्या विपक्षात. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्रमुख वाक्य, टप्प्यात आला का कार्यक्रम, आलाय षटकार 6. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. डीजेच्या माध्यमातून खूप सुमधुर संगीत सकाळपासून ऐकवली जात आहेत. धावसंख्या नेल्सन आकड्यावर 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. चला उमर टीम मीटिंग नकोय. लवकर आपण सकाळपासून मॅच खेळतोय. आपल्याला कोणत्या पद्धतीने खेळायचं आहे. पहिली मॅच असती तर आम्हीही समजू शकलो असतो. मात्र जशी मॅच आहे तशी गेम प्लॅनिंग तुमच्या मनामध्ये पाहिजे. दुसऱ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवर ना गोलंदाज इथून पुढे सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. 11 धावा पहिल्या ओव्हरमधनं लागल्यात. 59 पर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. येणारे बॉल 24 आहेत. 24 मध्ये धावांची गरज आहे. ती इथून पुढे 48 म्हणजे जवळजवळ 12.0च्या सरासरीने या धावा इथून पुढे एकवटायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल टीम बोबा 11 टीम कडनं. गोलंदाज विशाल तर राहुल सुतार गोलंदाजी ट्रॅकवरनं इथून पुढे सज्ज होईल. भूषण भोईर सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. चला टीम मीटिंग नकोय. उमर थोडी घाई करा. अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. संध्याकाळचं सत्र आहे. लवकर अंधार पडेल. थोडी घाई करा. वेळ मित्रांनो कोणासाठी थांबत नसतो हे लक्षात ठेवा. निखिल बागुल येणारे बॉल 24 आहेत आणि 24 मध्ये 48 ची गरज आहे. निखिल बागुलला मैदानात राहणं तितकंच गरजेचं आहे. पहिला बॉल जिथनं गुरुनाथ मोकाशी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चेंजेस करतोय. सातत्याने चेंजेस केले जात आहेत. क्रिकेटची बरीचशी कारकीर्द ही गुरुनाथ मोकाशी यांनाही मात्र गाजवली आहे. तो गुरुनाथ मोकाशी मॅन फ्रॉम कोनसई क्षेत्ररक्षण सध्या तरी तो लावतोय. तत्पूर्वी मुन्ना काझी उमर असेल. खूप चांगली संघमान्य टीम बोबा 11 धावसंख्या तर चांगली लावली आहे स्कोर कार्डवर. तत्पूर्वी सज्ज झालाय पहिला बॉल घेऊन. पहिल्या बॉलवर ना मात्र गॅप शोधलाय जिथनं चेंडूचा पाठलाग होईल. 1-2 मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना मात्र 2च धावा. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या 2 धावसंख्या वधारती आहे जे जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सूरज जाधव आणि निखिल बागुल ही जोडी या 2 बॅटर मधील एका बॅटरला फास्ट खेळ करावा लागेल. तर विजयापर्यंत जायचं आहे ना तर मग कोणाला तरी एकाला फास्ट खेळावं लागेल. गरज आहे. तत्पूर्वी अजूनही जर पाहिलं तर 46 धावांची गरज आहे. येणारे बॉल 23 मध्ये 46. चला थोडी घाई करा. उमर प्रत्येक बॉल मागे टाइम जातोय हे लक्षात असू द्यात. अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि जर पॅनल्टी लावले तर तुम्ही हायकोर्टात पण भांडू शकत नाही हे लक्षात ठेवा. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर ज्याला उचलता आला नाहीये
मात्र खराब क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरी करता पुन्हा एकदा निखिलनं कॉल दिलाय. 2 होतील कंप्लीट. या 2 धावा येतील. या 2 धावसंख्या वधारतीय 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीय. पहिल्या 2 बॉलवरच्या 2-2 धावा 2-2 न पुढे जात आहेत. 2 धावा काय मात्र रोखू शकत नाहीये. या 2 धावसंख्या 15 स्कोर कार्ड वर जाईल. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरनं. गोलंदाज आपण पाहतोय भूषण. नेक्स्ट बॉल. मात्र आता निखिल बागुलनं चेंडूला उडवलाय. मुन्ना काझी काय करू, जाऊ का नको जाऊ, झेल घ्यायला पोचू का नको पोचू, या दुविधा मनस्थितीत राहिला. तिथपर्यंत चेंडू खाली येऊन पडला. 2 धावा कंप्लीट. तर निखिल बागुल एका बाजूने आपण जर पाहिलं ना तर जो वाऱ्याचा झोत आहे ना तो त्याला पूरक आहे. आणि असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की वारा तिथंच मारा. मात्र ते मैदानात काहीतरी होत नाहीये. सज्ज झालाय पुन्हा एकदा निखिल बागुल. आता मात्र लॉक केलंय. मात्र काय क्षेत्ररक्षण दर्जेदार. त्या ठिकाणी अक्षय नाईक वगैरे आहेत नाहीये. ओके ते दुसऱ्या टीमचे प्लेयर आहेत. फेअर डिसिजन त्यांनी मात्र दिलाय त्या ठिकाणून. तत्पूर्वी या 2 धावा या 2 धावसंख्या 19 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचलाय. निखिल बागुलला आपण एका बाजूने पाहतोय. संघर्ष एकट्याचा संघर्ष हा मात्र मैदानात न दिसतोय. सूरज त्याला साथ देतोय. धावसंख्या 2 न वाढेल जाऊन पोहोचेल 19. चला मॅच थोडी स्पीडअप करा. प्रत्येक बॉल मागे खूप जास्तीचा टाइम जातोय हे लक्षात असू द्या. अजूनही इथून पुढे एक मॅच खेळवायची या त्या अनुषंगानं थोडी घाई करा. सातत्यानं म्हणतो वेळ कोणासाठी थांबत नसतो मित्रांनो. मात्र शॉर्ट बॉल. त्या शॉर्ट बॉलला पनिशमेंट देताना चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय चौकार. भागड भिल्ला ग्रुप अक्षरशः हैदोस घातलाय सकाळपासून नाचण्याचा. भागड बिल्ला ग्रुपनं सचिन पष्टे यांनी लग्नातल्या त्यांच्या ऑर्डर सुद्धा स्वीकारल्यात. सकाळपासून जवळजवळ 1000-1500 रुपये कमिटीने खर्च केलाय त्यांच्यावर. सकाळी जवळजवळ 25 सदस्य होते त्यांचे. आता 5 पण दिसत नाहीयेत. मात्र चौकाराच्या मदतीने धावसंख्या 23 59 पर्यंत पोहोचायचं आणि 23 लागल्या स्कोर कार्डवर. जिथपर्यंत निखिल बागुल मैदानात आहे ना धोक्याची घंटी मात्र वाजतच राहील यात काही शंका नाहीये. ते टीम बोबा 11 करता. मात्र एका बाजूने जी फलंदाजी उमरनं केली आहे ना तेच काम आता निखिल बागुलला करावं लागेल. बोबा 11 मात्र तितकाच लढवय्या असलेला हा संघ आहे. श्यामजी हजारे यांचा संघ आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. निखिलच्या विपक्षात आता फटका फसलाय. जज केलं जातोय. झेल सुटलाय. एक झेल तुम्ही उमरचा सोडला होता. एक झेल तुम्ही आता निखिल बागुलचा देखील सोडलाय. उमरचे 2 झेल सोडलेत. निखिल बागुलचे 2 झेल सोडलेत. म्हणजे 2-2 जीवनदान दिली आहेत. आता हिशोब बरोबर झालाय. आता मॅच कोण घेऊन जाईल आपल्या बाजूने. धावसंख्या 1 न वरती आहे. 24 धावसंख्या. येणारे बॉल असतील 18 आणि 18 मध्ये आता 35 ची गरज आहे.
चला मॅच स्पीडअप करा. अजून एक मॅच खेळवायची आहे. प्लीज आयोजकांकडनं सातत्यानं वारंवार वॉर्निंग येतात. पंच तुम्ही वारंवार त्यांच्या पाठीशी घाई करा. तुम्हाला आदेश आहेत पेनल्टीला, अन्यथा त्यांना सामोरं जावं लागेल. टीम बोबा 11 चला थोडी घाई करा. अजून एक मॅच खेळवायची आहे इथून पुढे. आपण स्पर्धा पाहतोय KVPL खानिवली विभाग प्रीमियर लीगचं हे 2024 हे पर्व. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन. या स्पर्धा जी दरवर्षी मात्र गेल्याही वर्षी याच मैदानात आपण पाहिली. खूप चांगलं क्रिकेट मात्र सातत्याने या मैदानावर पाहायला भेटलं. मात्र शेवटच्या दिवशी सेमीफायनल, क्वार्टर फायनल, फायनल या 3 मॅच करता या मैदानावर षटकाराच्या बाहेर म्हणजे षटकार आलेला चेंडू जो कोणी झेल घेईल प्रेक्षक वर्ग, त्या प्रेक्षक वर्गाकरता सुनीलजी पाटील SP मॅन फ्रॉम बिलोशी गावचं हे व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं कॅश प्राईज 1000 रुपये. म्हणजे नामी संधी आहे तुमच्याकडं. बाहेर झेल घ्या, 1000 रुपये कमवा. चला मॅच स्पीडअप करायचे. प्लीज थोडी घाई करा. येणारे बॉल 18 आणि 18 मध्ये 35. निखिल बागुलला आता आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. डावकुऱ्या हाताचा बॅटर, त्याच्या विपक्षात गोलंदाजी ट्रॅकवरनं विशालला आपण पाहतोय. विशालला एक विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल सावध खेळ करत मात्र सिंगल कन्वर्ट केली जाते. फुलटॉस होता ज्यावरनं एक धाव कंप्लीट. सूरजला त्यानं संधी दिली आहे. सूरजला आता तो फलंदाजी करण्याकरता मात्र संधी देतोय. एक धाव कंप्लीट होतीये. एक धाव संख्या 25-25. 25 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट हे मात्र मैदानात दाखवत आहेत दोन्ही टीम. एका बाजूने बोबा 11 तर एका बाजूने श्रेयस एंटरप्राइजेस. दोन्ही संघ आपल्या अस्तित्वाची लढाई खेळतायत मैदानातनं. उमरची खूप चांगली इनिंग, मात्र निखिलही तीच इनिंग साकारण्याचा प्रयत्न करतोय. लढवय्या वृत्तीचा हाही खेळाडू, वाडा तालुक्यातनं एक परफेक्ट ऑलराऊंडर निखिल बागुलचं देखील नाव घेतलं जातं. तो निखिल बागुल मात्र नॉन स्ट्रायकर एंडकडनं. विशाल सज्ज झालाय. फलंदाज बाद परतावं लागेल. सूरज जाधव परतीच्या प्रवासाला. बॅक टू डगआउट. न्यू बॅटर मैदानात प्रज्वल सावंत, ज्यानं पहिल्या मॅचमधनं 24+ धावांची इनिंग साकारली. तिथे संघ अडचणीत होता. मात्र आता पुन्हा एकदा सज्ज. मात्र पहिल्याच बॉलवर जोरकस खेळण्याचा प्रयत्न. स्टेट ड्राईव्हनं फटका येतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑनवरनं 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं आले. मात्र जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होता त्यानं चेंडूची फेकी केली. धाव कंप्लीट होती. एक धावसंख्या वधारतीये. 26 धावा ऑन बोर्ड. 26 धावा 59 पर्यंत पोहोचायचंय. 26 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. तेहतीस धावांची मात्र गरज आहे अजूनही इथून पुढे. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक बॉल मागे टाइम जातोय. निखिल बागुलच्या विपक्षात पुढचा बॉल. मात्र फटका फसलाय. पकडो क्या जीतो मॅच. निखिल बागुलला दिलेलं हे 3रं जीवनदान. काय घडतंय मैदानात. मुन्ना काजे हताश आहे, निराश आहे. उमर फक्कीला करावं तर काय करावं, का आउट होत नाहीये. दुविधा मनस्थिती. प्रश्नचिन्ह. मात्र त्याचं उत्तर नाहीये. निखिल बागुल त्याला मात्र वारंवार जीवनदान मिळतायत आणि त्या जीवनदानाचा आता तो फायदा किती घेईल ना हे पाहावं लागेल. तत्पूर्वी धावसंख्या स्कोर कार्डवर 27 ही धावसंख्या असताना मात्र पुन्हा एकदा आता प्रज्वल सावंतला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवर असेल फलंदाजी करण्याकरता. इथून पुढे सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू
विशाल आपल्या गोलंदाजीत 5वा बॉल सज्ज होईल इथून पुढे. प्रज्वलच्या बॅटच्या परफेक्ट फ्लो मध्ये चेंडू येत नाहीये. सिंगल कन्वर्ट होतीये जिथे फ्लंबल झाली मात्र 2 घेणार नाहीये. निखिल बागुलला देखील माहिती आहे शांत आणि संयमी खेळी करावी लागेल, कारण की विजयापर्यंत जायचं आहे ना, तर मग चांगला खेळ करावा लागेल. मात्र शेवटी धाव घेतलीच. प्रत्येक खेळाडू हा आपल्या संघासाठी खेळत असतो. कोणावर अपशब्द वापरणं हे तितकंच चुकीचं आहे. तत्पूर्वी जी धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 29 धावा 29. सज्ज होईल पुन्हा एकदा. 29 धावा स्कोर कार्ड वर असताना चला सज्ज व्हा, थोडी घाई करायची आहे. मॅच स्पीडअप करा. मोठा फटका खेळायचा होता, ज्यावरनं चेंडू शरीराला चावून आदळला. तिथनं कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा म्हणजे इथून 30 धावांचं समीकरण आहे. येणारे बॉल 12 बॉल मध्ये 30, 18 बॉल मध्ये 35 ची गरज होती. आता 12 बॉल मध्ये 30 ची गरज आहे, म्हणजे 15.0च्या सरासरीने या इथून पुढे धावा करायच्या आहेत. मॅच थोडी कठीण झाली आहे, मात्र एक जमेची बाजू श्रेयस एंटरप्राइजेस कडे आहे, तो म्हणजे निखिल बागुल मैदानात आहे. नो डाऊट येणारे बॉल 12 मध्ये 30 करायचे आहेत. तिथपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे. थँक्यू डीजे. येणारे बॉल 12 आणि 30 हे समीकरण. त्याला मॅच स्पीडअप करायचे, प्लीज थोडी घाई करा. मी वारंवार म्हणतो मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाहीये. सकाळी जे वर्तमानपत्र 5 ते 7 रुपयाला जाताना ते संध्याकाळी 3 रुपये भावाने रद्दीत विकलं जातं. हे वेळेचं महत्व आहे. गुरुनाथ मोकाशी वयाचे जवळजवळ 25 वर्ष हा खेळाडू, मात्र अनुभव आहे त्याच्या पाठीशी. आणि समोर डावकुरा हाताचा बॅटर आहे, बेनिफिट आहे. समोर डावकुरा हाताचा गोलंदाजच आहे. गुरुनाथ मोकाशी, मॅन फ्रॉम कोणसई गावाचा हा सुपुत्र 40+ सातत्यानं खेळत असतो. आज मात्र बोपाई 11 या टीम कडनं अस्तित्वाची लढाई या मॅच मधनं 12 बॉल 30चं समीकरण असताना मॅच रंगतदार आहे. मॅच अजूनही दोन्ही टीम कडे ऑन आहे, कारण की निखिल बागुल एका बाजूने मैदानात आहे. पहिला बॉल, मात्र त्या पहिल्या बॉलवरचा करारा प्रहार करताना निखिल बागुलच्या बॅट मधनं ही येतोय दमदार मल्टी हिट षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 35. 24 ची गरज आहे. येणारे बॉल 11 आणि 11 मध्ये 24 ची गरज आहे. चेतनजी पाटील पूर्ण मॅचचा अनुभव, पूर्ण मॅच एकदम पूर्ण नियंत्रण, मॅच वर लक्ष ठेवून मॅचचा प्रत्येक हाल हवाल घेत आहेत. नेक्स्ट बॉल निखिल बागुलच्या बॅट मधनं बॅक टू बॅक आलेला हा दुसरा ब्लास्ट निखिल बागुलच्या बॅटमधनं येतोय षटकार. 6. मी म्हटलं होतं बेनिफिट आहे. डावकुरा हाताचा बॉलर आहे समोर, डावकुरा हाताचा बॅट्समन आहे. 2 लगातारचे 2 षटकार आणि या षटकारानं मॅच थोडीशी आता मात्र झुकली आहे.
थँक्यू डीजे. मात्र आता धावांची गरज आहे, 18ची गरज आहे. निलेश हरळ जे स्कोररच्या माध्यमातून जोडले गेलेत आजच्या दिवसातनं, खूप चांगलं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याकडनं. निखिल बागुलचे हे 2 षटकार म्हणजे आपला घरचा एखादा पेशंट जसा व्हेंटिलेटरवर असतो आणि मग त्याला ICU मध्ये काढलं जातं ना, तेव्हा थोडासा आधार येतो का बाबा हा व्हेंटिलेटरवरनं त्याला ICU मध्ये घेतलंय. त्या पद्धतीनं आता श्रेयस एंटरप्राइजेस व्हेंटिलेटरवर होता, ICU मध्ये दाखल झालाय. नेक्स्ट बॉल. मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता ICU मधून जनरल वॉर्डला घेतला. येतो षटकार निखिल बागुलच्या बॅट मधनं. ही षटकार हॅट्रिक. थँक्यू. गुरुनाथ मोकाशी एक सिनियर खेळाडू आणि त्याच्यावर प्रहार आहे. 3 चेंडू आणि 3 षटकार. चेंडू क्रमांक 4. मोठा फटका खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली आहे प्रज्वल सावंत. दुसरीला कॉलिंग दिलंय. दुसरी मुन्ना काजीकडनं फ्लंबल झाली आहे आणि 2 कंप्लीट. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 49 धावा. म्हणजे आता 10 धावांची फक्त गरज आहे. मॅच होती कुठे, मॅच गेली कुठे. 10 धावांची गरज असताना गुरुनाथ मोकाशी गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. मात्र फटका मोठा आहे. मुन्ना काजी मात्र झेल सुटलाय. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की पकडो क्या जीतो मॅच. जेव्हा गोलंदाज 100% देतो ना, तेव्हा 100% आपणही द्यायला पाहिजे. मात्र ही धाव 1 आहे. 9 धावांची गरज आहे. उमर पक्कीचा कट्टर समर्थक मात्र येऊन पोहोचलाय. फैजान काझी. तत्पूर्वी 9 धावांची आवश्यकता आहे. समोर 7 बॉल आहेत आणि 7 मध्ये 9 ची गरज आहे. हा झेल कदाचित घेतला असताना मॅचचं क्षणचित्र काहीतरी वेगळं असतं. यात मात्र तीळ शंका नाहीये. सज्ज झालाय पुन्हा एकदा मुन्ना काजी. छोट्या छोट्या केलेल्या चुका या संध्याकाळी घरी गेल्यानंतर डोंगरासारख्या वाटतात. हा झेल तुम्ही सोडला ना, तो खूप महत्वाचा झेल होता. तत्पूर्वी प्रज्वल सावंत. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल, चांगला बॉल. जिथनं शांत ठेवलं. एक वेगवान चेंडू हाताळताना डॉट बॉल. आता येणारे बॉल 6 आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. स्कोरर आम्हाला सांगतायत 9 धावा. चला टीम मीटिंग नकोय, बी फास्ट. लवकरात लवकर गोलंदाज आणा गोलंदाजी ट्रॅकवरनं. शेवटच्या मॅच मधनं टीम श्री सिद्धिविनायक आणि त्याच्या विपक्ष टीम मंदागिनी हंटर्स या 2 टीम मधली ती मॅच असेल. चला शेवटच्या त्या षटका करता मात्र गुरुनाथ मोकाशीवर चढवलेले ते 3 हल्ले. मात्र इथनं जर मॅच गमावली ना, तर मात्र ते 3 हल्ले खऱ्या अर्थानं आठवावे लागतील. कुठे चुक्या झाल्या आणि मग ती चुकी कदाचित तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जायला कमी करणार नाहीये. येणारे बॉल 6 मध्ये 9 धावा थांबवायच्या आहेत. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे ऑन आहे. कारण की गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल नाईकला आपण पाहतोय. मन फ्रॉम खानिवलीचा हा खेळाडू आहे. सातत्यानं या वर्षीच्या हंगामातनं आणि गेल्या वर्षीच्या खानिवली प्रीमियर लीग मधनं यालाही कमालीची गोलंदाजी केली होती. मी स्वतः मॅच पाहिलात त्याच्या. विशाल नाईक गोलंदाजी ट्रॅकवरनं इथून सज्ज होईल. येणारे बॉल 6 आणि 6 मध्ये 9 थांबवायचे आहेत. त्याकरता निखिल बागुलच्या विपक्षात पहिला बॉल हाताळताना सज्ज झालाय. जो वेग आहे ना, त्या वेगाचा फक्त दिशा दिली आहे. मात्र आता एकच म्हणेन का आधीच कर्जबाजारी ना, त्याच्यात हे उसने शेजारी. आलाय चौकार 4. आता गोलंदाज करेल तर काय करेल. जिथनं तो चौकार आला ना, तो चेंडू अडवायचाच होता. मात्र येणारे बॉल 5 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतायत 5 बॉल 5 ची मॅच आहे.
मात्र इथून कमबॅक होईल का, इथून निखिल बागुलचा विकेट मिळवेल का. निखिल बागुल आता सध्या ना मैदानात पूर्ण सेट झालाय, म्हणजे येणारा बॉल त्याला आता फुटबॉल दिसतोय, यात मात्र तिल मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा सज्ज झालाय, 5 बॉल 5 ची मॅच आहे. विशाल विशाल टू निखिल. बॅटिंग बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय चेक करण्याकरता. या ठिकाणी पंच असतील, थर्ड अंपायर पंच, ते चेक करतील त्या बॉलला, त्यांच्याकडनं योग्य तो निर्णय दर्शवला जाईल. नो डाऊट चेक केलं जाईल. नो बॉल. मात्र इथून पुढे समीकरण नोची फक्त एक धाव असेल, म्हणजे धावसंख्या 55 लागली आहे स्कोर कार्डवर. निखिल बागुलच्या विपक्षात पुन्हा एकदा विशालला कमबॅक करावा लागेल. निखिल बागुल, निखिल टू विशाल. मात्र फ्री हिटचा बॉल आहे, मात्र झेलला प्रयत्न नाही केला. त्याच्यावर आता दडपण आलं, मगाशी तो असाच गेला आणि तो चौकार सुटला. आता त्याला काय करावं हे त्या क्षणी सुचलं नाहीये. मुन्ना काजीनं सोडलेला तो झेल मात्र या ठिकाणी आठवावा लागेल. ओके, तर बॅट्समन रिव्ह्यू आहे, पुन्हा एकदा चेक केलं जाईल या ठिकाणी. नो बॉल. आता एकाच धावेची गरज आहे.
खानिवलीवरनं आलेला दर्दी प्रेक्षक फैजान काजी माझ्या बाजूला बसलाय. मुन्नावर खूप निराश आहे. तत्पूर्वी एका धावेची गरज असताना निखिल बागुल सज्ज झालाय. आणि खेळ खलास सामना जिंकलाय श्रेयस एंटरप्राइजेस टीमनं.